हरकत नाही रिपीट झालं तरी. आणि बरेच जण 18 जण होते ऑनलाईन लेक्चरला. आता कसं जास्त जण असल्यामुळं आणखी रिपीट झालं तर काय फरक पडत नाही. तर जसं ऑर्थोग्राफिकचं प्रोजेक्शनमध्ये काय करतो आपण, त्या समोरची जी प्लेन आहे बघण्याची डायरेक्शन कशी आपली परपेंडिक्युलर, त्याचं प्रोजेक्शन आपण समोर घेऊ. प्रोजेक्शन म्हणजे काय, त्याची थोडक्यात आपण मराठी भाषेत म्हटलं तर तिची सावली. फक्त फरक एवढाच की सावली म्हणाल तर समजा मेणबत्ती ठेवली तुम्ही तर जसं जसं लांब जाल तशी तिची सावली काय होते, छोटी छोटी होत जाते. किंवा जसं मेणबत्तीच्या तुम्ही जवळजवळ जाल तशी ती सावली काय होते, मोठी होत जाते. बरोबर आहे. पण समजा तुम्ही कल्पना करा की मेणबत्तीच्या भिंतीजवळ ठेवली मी आधी इथे, तर त्यावेळेला ती सावली कशी पडते, जेवढी माझी हाईट आहे की जेवढी माझी साईज आहे तेवढीच पडते. हेच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचं काय बेसिक्स आहे. उदाहरण सांगायचं तर इथं म्हणून ते आयास काय येतं, समजा इथं मेणबत्ती आहे असं, ओके, आणि इथे हे ठेवलं ऑब्जेक्ट ठेवलं आणि इथं प्रोजेक्शन आपण त्याचं घेत असतो, काय होणार आहे, इकडून याचं प्रोजेक्शन हे असं होतं. पण जेव्हा व्ह्यूअर इन्फिनिटी डिस्टन्सवर आहे इकडं, त्यावेळेला काय होणार आहे मात्र की याचं प्रोजेक्शन हे बरोबर याची जेवढी साईज आहे तेवढंच दिसतं. तर प्रोजेक्शन घेताना आपण कुठलं घेतोय तर फक्त एक बाजू घेतो जी आपल्या समोर आहे तेवढीच. हे आता ऑर्थोग्राफिकमध्ये ऑलरेडी आपलं झालेलं आहे, रिपीट करत नाही. थोडंफार समजलं ऑर्थोग्राफिकचा, तर फक्त प्रॅक्टिसचा पार्ट राहील. थोडंसं प्रॅक्टिसनं तुम्हाला जमून जाईल. आपलं सेमिस्टर छोटी झाल्यामुळे तेवढं प्रॅक्टिस घेण्यासाठी जेवढा वेळ द्यायला पाहिजे ऑर्थोग्राफिकला तेवढा आपण दिलं नाही तर तुम्हाला होमवर्कला बरेचसे प्रॉब्लेम देईल. आणि दुसरी गोष्ट आपलं प्रॅक्टिकल असताना किंवा इतर वेळेही तुम्ही त्याच्यातलं एखादं काय कळलं नाही तर मलाही तुम्ही ती शंका विचारू शकता. तिथं तुमचं ते शंका निरसन केलं जाईल. आता पहिल्यांदा आपण बघूया इथं हे समजा आता बुक आहे, हे असं पकडलं की ही आहे व्हर्टिकल प्लेन, ही आहे हॉरिझॉन्टल प्लेन. आणि आता आपण प्रोजेक्शन घेतलेलं आहे, पॉईंटचं प्रोजेक्शन आपण ऑलरेडी झालेलं आहे. पॉईंट जेवढ्या डिस्टन्सवर असेल HP पासून तेवढं त्याचं प्रोजेक्शन कुठं दिसतं, VP मध्ये दिसतं. तसंच VP पासून जेवढ्या डिस्टन्सवर पॉईंट आहे पुढं तेवढं त्याचं प्रोजेक्शन कुठं दिसतं, HP मध्ये दिसतं. पण ही दोन प्लेन ज्यावेळेला आपण कागदावर घेतो त्यावेळेला काय केलं जातं, त्यातलं एक प्लेन आहे 90 डिग्रीमध्ये रोटेट केलं जातं. मग आपल्या पेपरमध्ये काय दिसणार, ही XY लाईन दिसणार आणि VPतलं प्रोजेक्शन वर आणि HPतलं प्रोजेक्शन खाली दिसणार. हे बेसिक आहे. आता याच्यानंतर समजा एखादा पेन आहे, हा पेन आता याचं आपण प्रोजेक्शन घेतलं तर बेसिक केसेस जे आहेत का नाही त्या पहिल्यांदा बघायच्या. पॅरलल असेल तेव्हा काय होतं आणि परपेंडिक्युलर असेल तेव्हा काय होतं. आता ही पहिल्यांदा काय करते मी, ही लाईन आहे, पेन म्हणजे हा लाईन आहे समजा, आणि ही पॅरलल ठेवते या व्हर्टिकल प्लेनला. पॅरलल का अर्थ काय, याची दोन्ही टोकं या व्हर्टिकल प्लेनपासून काय समान अंतरावर. याचाच अर्थ त्याचं ह्याच्यातलं प्रोजेक्शन VP मधलं प्रोजेक्शन काय दाखवेल, हा A पॉईंट आणि हा इकडचा B पॉईंट असं जर समजलं, हा A आणि इकडचा B असं जर समजलं तर काय दिसेल, ते VPला जर पॅरलल असेल तर त्या केसमध्ये काय होईल, XY लाईनपासूनचं HP मधलं अंतर काय दिसेल तुम्हाला, समान अंतरावर दिसेल. म्हणजे A टोक आणि B टोक XY पासून समान अंतर कुठे दिसेल, ते HP मध्ये. VP मधलं डिस्टन्स कुठे दिसतं, HP मध्ये. आणि HP पासून वर असणारं डिस्टन्स कुठं दिसतं, VP मध्ये दिसतं. म्हणजे समजा आता एक केस घेऊ पहिल्यांदा की जी दोन्हीकडे पॅरलल आहे, तर त्या केसमध्ये काय होणार आहे की ह्या AB टोकाचं HP पासूनचं अंतर दोघांचंही सेम आहे. तसंच VP पासूनचं अंतर की जे HP मध्ये दिसणार आहे ते काय सेम आहे. मग त्या केसमध्ये काय होणार आहे, जेव्हा एखाद्या HP किंवा VPला पॅरलल असते लाईन त्यावेळेला काय होतं की अपोजिट साईडच्या प्लेनमध्ये ते दोन्ही पॉईंट म्हणजे त्या लाईनचे दोन्ही टोकं हे काय दिसतात, समान अंतरावर दिसतात. म्हणजे त्यांचं कुठूनचं अंतर समान दिसणार आहे, XY लाईनपासून. HP पासूनचं अंतर वर मोजलं तर ते XY पासून वर असेल आणि VP पासून पुढं मोजलं तर ते XY पासून खाली असेल. म्हणजेच वेगळ्या भाषेत काय होणार आहे की जर का तुम्ही कागदावर अशी लाईन HP आणि VP घेतलं, हा VP आहे, नेहमी VP वर आणि HP खाली आपण फर्स्ट ट्रायंगल बघतो, तर दोन्ही लाईन ही दोन्हीला पॅरलल असेल तर त्यावेळेला कंपल्सरी काय म्हणजे ही XY लाईन. तर XY पासून समान अंतरावर A जेवढ्यावर आहे तेवढं B असणार, म्हणतात A डॅश म्हणा वरचं B डॅश. तसं त्याचं प्रोजेक्शन खाली असेल, इकडे किती अंतरावर असेल केवढ्या गेलं तिथं सुद्धा काय असणार आहे, AB ही A टोक केवढ्या अंतरावर आहे तेवढंच अंतरावर B टोक असणार. याचाच वेगळा अर्थ काय, जर का लाईन पॅरलल असेल दोन्ही प्लेनला तर दोन्ही प्लेनमधल्या प्रोजेक्शनमध्ये XY लाईनला काय दिसणार आहे, लाईन पॅरलल दिसणार. आता वेगळी बघूया जरा थोडंसं, एकच विचार करूया. समजा HPला पॅरलल आहे म्हणजे त्याचं डिस्टन्स कुठे दिसणार आहे तुम्हाला, VP मध्ये. म्हणजे HPला पॅरलल लाईन जर असेल
तर 100% XY लाईन इथं जर असेल तर त्या केसमध्ये पॅरलल लाईन कुठे दिसायला पाहिजे, HP ला पॅरलल, म्हणजे HP पासून वर पॅरलल लाईन. इथं पॅरलल लाईन दिसली की समजायचं ही लाईन कशाला पॅरलल आहे, HP ला. तसेच इकडे पॅरलल लाईन दिसली तर ती लाईन कशाला पॅरलल आहे समजायचं, VP ला. म्हणजे ज्या प्लेनला पॅरलल असेल त्याच्या अपोजिट साईडच्या प्लेनमध्ये काय दिसणार तुम्हाला, XY लाईनला पॅरलल लाईन दिसणार. हे आत्ता का सांगते, कारण हे इन्क्लाइन लाईन जेव्हा येते एका प्लेनला पॅरलल आणि एकाला इन्क्लाइन अशी जेव्हा येते तेव्हा कन्फ्युजन होतं. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की आता हा लाईन आहे, आता समोरून बघताय तुम्ही, तर याची जेवढी काय 10-15 सेंटीमीटर काय याची लेंथ तेवढी तुम्हाला दिसते. प्रोजेक्शन म्हणतोय त्याची लेंथ काय बदलत नसते, जी काय लेंथ असते त्याची ती असते, पण त्याचं प्रोजेक्शन आता समोर इथे मी ठेवलं तर जेवढे पेनचं हे आहे काय लेंथ तेवढी तिथे दिसणारं प्रोजेक्शन, बरोबर इथून इथपर्यंत. पण जेव्हा मी पेन असं इन्क्लाइन केला, आता याचं प्रोजेक्शन कुठं दिसेल विचार करा, हे डोक इथं दिसेल, पण बघताना हे डोक कुठं दिसणार तुम्हाला, इथं दिसणार आहे. मग त्याचं प्रोजेक्शन मात्र कसं येईल, एवढंच येईल ना. प्रोजेक्शनचा अर्थ काय लक्षात घ्या, सावली. मग इकडून जेव्हा मी पेन असं करतो तेव्हा तुम्ही लाईटमध्ये करून बघा, पेन असं ठेवायचं असं केलं तर तिचं छोटे छोटे होतात. म्हणजे हे असं असेल पॅरलल असं जेव्हा याची लेंथ आहे ही आहे, जेव्हा मी असं घेतो तर हे टोक मला कुठे दिसणार आहे, इथं दिसणार. ही काय झाली याची रिड्यूस्ड लेंथ किंवा ॲपरंट लेंथ, आणि ही आहे ट्रू लेंथ. PLचा अर्थ काय, ट्रू लेंथ. ट्रू लेंथ तेव्हा दिसते की ज्या वेळेला त्या प्लेनला हे काय पाहिजे ऑब्जेक्ट कारण तो पॉईंट असू दे, पॉईंटचा विषयच येते कारण त्याला काही हे नसतं, एरिया नसतं किंवा लेंथ नसतं. लाईन किंवा प्लेन हे असू दे किंवा कुठलं ऑब्जेक्ट आहे, ज्या वेळेला प्लेनला पॅरलल असेल त्या वेळेला त्या प्लेनमधलं त्याचं प्रोजेक्शन काय दाखवेल, त्याची ॲक्च्युअल किंवा ट्रू लेंथ दाखवेल. पण ज्या वेळेला ते पॅरलल नसेल त्यावेळेला जी प्रोजेक्शनमध्ये असणारी लेंथ किंवा एरिया असेल तर तो काय असणार आहे, ॲपरंट किंवा रिड्यूस कमीच होते. लेंथ ओरिजिनलपेक्षा मोठी होत नाही. ते कधी होतं प्रोजेक्शन ज्या वेळेला ती मगाशी मेणबत्तीत उदाहरण दिलं की तुम्ही जवळ असाल, पण आपण कुठं फक्त इन्फिनिटी डिस्टन्सवर कोण आहे, प्युअर आहे किंवा लाईटचा सोर्स आहे, तर तो विषय सोडून द्या. तर ज्या वेळेला पॅरलल आहे त्यावेळेला ट्रू लेंथ दिसते, ज्या वेळेला पॅरलल नाही त्यावेळेला काय दिसते, ॲपरंट लेंथ किंवा रिड्यूस लेंथ. दोनच लेंथ येते, ट्रू लेंथ आणि ॲपरंट लेंथ. कधीही ॲपरंट लेंथ ही ट्रू लेंथपेक्षा मोठी असणार नाही, थोडी कमी असेल, 1% 2%. जेवढं अँगल बदलेल तेवढं काय होईल, लेंथ कमी होत जाईल. आता इथंच उदाहरण देतो तुम्हाला. या पोझिशनला आल्यानंतर काय झालं, एक अँगल आहे हा काय 45 असेल तर त्यावेळेला काय होईल, इथं दिसेल समजा 45 अँगलवरून निम्म्यावर येईल, लक्षात ठेवा. हे टोक इथे दिसेल. जसं जसं पेन मी इकडं आणलं आता बरोबर समोर आणल्यानंतर काय होईल, ही लेंथ एवढी कमी झाली की तिथे काय होईल, काय दिसायला लागलं तुम्हाला, पॉईंट दिसेल. आता हा पेन काय आहे किंवा ही लाईन काय आहे, प्लेनला परपेंडिक्युलर. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा लाईन इज पॅरलल टू HP त्यावेळेला काय कंडिशन आहे, HP ला पॅरलल असेल त्यावेळेला पॅरलल लाईन इन VP, बरोबर. आता लाईन इज पॅरलल कशाला, VP ला पॅरलल आहे म्हणजे इकडे असेल. आता दोन्हीकडे पॅरलल आहे असं तर इन्क्लाइन आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय करायचं. समजा असं पकडलंय काय होईल, ही लाईन इन्क्लाइन टू काय HP आहे, एक लक्षात घ्या. याचं जमिनीपासूनचं डिस्टन्स आणि याचं समान नाही म्हणजे ही पॅरलल नाही, पण VP पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय समान, म्हणजे ही कोणाला पॅरलल आहे, VP ला पॅरलल म्हणजे HP ला पॅरलल आहे. त्या केसमध्ये काय होतं की HP मध्ये पॅरलल लाईन दिसेल, लाईन इज पॅरलल टू VP, इट शोज काय पॅरलल लाईन इन आता आणखी या वेळेला दोन्हीकडे पॅरलल असेल त्यावेळेला पॅरलल लाईन XY लाईनला दोन्ही प्लेनमध्ये दिसेल. दुसरी गोष्ट यात महत्त्वाची की पॅरलल लाईन ज्या प्लेनला आहे पॅरलल टू HP, मग इथं ट्रू लेंथ इन HP लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. लाईन पॅरलल दिसते VP मध्ये, परंतु ट्रू लेंथ कुठे दिसते, म्हणजे ज्या वेळेला HP ला लाईन पॅरलल असेल तर ट्रू लेंथ HP मध्ये दिसेल आणि पॅरलल लाईन
VP मध्ये तसंच लाईन जर VP ला पॅरलल असेल तर ट्रू लेंथ इन VP आणि पॅरलल लाईन पण दिसेल HP मध्ये दिसेल एक लक्ष म्हणजे पॅरलल लाईन दिसली की अपोजिट साईडच्या प्लेनला ती पॅरलल आहे शिवाय अपोजिट साईडच्या प्लेनमधली जी काय लेंथ आहे ती काय आहे ट्रू लेंथ खरी लेंथ आता आज आला दोन्हीकडे पॅरलल असल्यानंतर XY मध्ये दोन्हीकडे काय दिसेल तुम्हाला पॅरलल लाईन दिसेल आणि दोन्ही प्लेन मधली लेंथ काय असणार आहे ट्रू लेंथ असणार आता जर तुम्ही अँगल दिला तर आणखी एक केस बघूया की पहिली केस ही की HP ला इन्क्लाइन आणि VP ला त्याच्या अगोदर आपण परपेंडिक्युलर बघूया ते लिहून घ्यायचं परपेंडिक्युलर ज्यावेळेला आपण हे रिड्यूस करत जातो हळूहळू असं रिड्यूस केलं 45 आल्यानंतर बरोबर काय होईल त्याची निम्मी दिसेल रिड्यूस लेंथ पण किती टक्क्यात बदलते ते लक्षात घ्या 45 अँगल असेल तर हा जर 10 असेल तर इथे किती दिसणार तुम्हाला 5 सेंटीमीटर दिसणार आणि 90 डिग्री आल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे 0 किंवा 1 पॉईंट दिसणार आहे त्याची लेंथ 0 आहे असं समजा आपण पॉईंट दिसणार आहे ओके मग परपेंडिक्युलर ज्या वेळेला असेल त्यावेळेला समजा मी VP ला परपेंडिक्युलर लाईन असेल तर VP मध्ये काय दिसणार आहे लाईनच्या ऐवजी पॉईंट दिसणार आहे तसंच वरून बघतोय मी असं ज्या वेळेला पॅरलल आहे HP ला आणि मी असं बदलत काय करतो अँगल देत गेलो ना ह्या पोझिशनला आलो काय झालं ते VP ला काय झाली सॉरी HP ला काय झाली परपेंडिक्युलर मग HP मधलं प्रोजेक्शन काय दाखवतं आता पॉईंट दाखवतं मग आणखीन दोन गोष्टी लिहून घ्यायचे की inclined टू HP या केसमध्ये काय होईल रिड्यूस्ड लेंथ इन HP रिड्यूस्ड लेंथ इन HP तसंच inclined टू VP या केसमध्ये काय होईल रिड्यूस्ड लेंथ इन आणखी इन्क्लाइन टू HP असेल तर इन्क्लिनेशन दिसणार आहे कुठं तुम्हाला VP मध्ये दिसणार तर उदाहरण दाखव हे पॅरलल आहे दोन्हीला आता अगोदर इन्क्लिनेशन कोणाला द्यायचं सांगा HP शी इन्क्लाइन करू का VP शी VP ला इन्क्लाइन करायचं आता पॅरलल दोन्हीला आहे VP ला इन्क्लाइन म्हणजे VP पासूनचं हे आणि ह्या टोकातलं अंतर काय करायचं सेम ठेवायचं नाही पण HP पासूनचं मात्र सेम ठेवायचं आता ही पोझिशन झाली या टोकाचं अंतर कमी आहे या टोकाचं अंतर जास्त आहे ग्राउंड पासून मात्र दोन्ही टोकांचं अंतर काय सेम आहे आता समोरून बघताना मात्र काय दिसतंय तुम्हाला आता VP ला पॅरलल असल्यामुळे HP मध्ये काय दिसणार आहे तुम्हाला सॉरी HP ला पॅरलल असल्यामुळे VP मध्ये काय दिसणार आहे पॅरलल लाईन आपला रूल काय HP ला पॅरलल आहे अजून म्हणजे VP मधली प्रोजेक्शन काय दिसणार आहे पॅरलल लाईन आणि शिवाय VP ला इन्क्लाइन असल्यामुळे VP मधली लेंथ काय होणार आहे रिड्यूस होणार मग ही पोझिशन बरं आता मी वरून जेव्हा बघतो आता समोरून बघताना तुम्हाला काय दिसणार आहे सरळ स्ट्रेट लाईन दिसणार आहे ती XY ला काय दिसणार आहे पॅरलल दिसणार आहे पहिली पोझिशन ही पोझिशन इकडे जर आपण पुसून टाकलं हे बघा ही पोझिशन आहे हे टोक कमी अंतरावर हे टोक जास्त अंतरावर पॅरलल टू HP बट इन्क्लाइन टू VP आता समोरून बघताना तुमचा फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे तुम्हाला पॅरलल लाईन का पॅरलल लाईन दिसणार आहे इन्क्लाइन टू VP आहे पण पॅरलल टू ऍड करून पॅरलल टू HP या दोन्ही एक लक्षात घ्या मगाशी सांगितलं मी HP ला पॅरलल म्हणलं पॅरलल लाईन कुठे दिसायला पाहिजे तुम्हाला VP मध्ये HP ला पॅरलल मगाशी लिहून घेतलं तुम्ही HP ला पॅरलल म्हणजे पॅरलल लाईन कुठे दिसणार VP मध्ये शिवाय इथं काय म्हणतो आपण इन्क्लाइन टू VP असेल तर रिड्यूस्ड लेंथ इन VP म्हणजे VP मधली ही लेंथ काय आहे ट्रू लेंथ नाही आहे ती प्लॅन लेंथ किंवा एलिव्हेशन लेंथ म्हणतात त्याला फ्रंट व्ह्यू मध्ये असेल तर EL म्हणतात आणि ह्याच्यात असेल खाली टॉप व्ह्यू मध्ये तर प्लॅन लेंथ म्हणतात सध्या तुर्तास आपण काय म्हणूया रिड्यूस्ड लेंथ म्हणतोय RL म्हणजे तुम्हाला अर्थव्यवस्थेत समजेल आता हे झालं समोरून बघता तुम्ही क्लिअर कट तुम्हाला हे पॅरललच दिसतं कारण हे दोन्ही डोकं काय त्यापासून समान अंतरावर VP मधलं प्रोजेक्शन तुम्हाला पॅरलल दिसतं पण जेव्हा तुम्ही वरून पाहता तेवढं काय दिसतं तुम्हाला इथून हे अंतर कमी आहे आणि इकडून अंतर जास्त आहे कारण VP पासूनचं अंतर दिसतं कुठं मात्र HP मध्ये दिसतं HP मध्ये बघताना मात्र तुम्हाला काय दिसणार आहे
इन्क्लाइन लाईन दिसतात, एक टोक कमी आणि एक इथे एक टोक दिसेल आणि इकडे एक टोक दिसेल. आणि ह्या केसमध्ये काय होईल, ए बी लाईन ही काय दिसेल तुम्हाला, इन्क्लाइन लाईन दिसेल. आणि एक लक्षात घ्या, इकडे पॅरलल लाईन म्हणजे पॅरलल टू काय आहे, एच पी. एच पीला पॅरलल असेल तर एच पी मध्ये दिसणारी लेंथ काय आहे, तीन गोष्टी लक्षात घ्या. एखादी लाईन पॅरलल असेल व्ही पीला तर पॅरलल लाईन कुठे दिसेल, एच पी मध्ये. पॅरलल असेल एच पीला तर पॅरलल लाईन कुठे दिसेल, व्ही पी मध्ये. समजा व्ही पीला एच पीला पॅरलल आहे तर ट्रू लेंथ कुठे दिसेल, एच पी मध्ये दिसेल. ज्याला पॅरलल आहे त्याच्यामधली लेंथ ट्रू लेंथ आणि अपोजिट साईडला पॅरलल लाईन. ज्या प्लेनला पॅरलल असेल त्या प्लेनमध्ये ट्रू लेंथ आणि अपोजिट साईडच्या प्लेनमध्ये काय दिसेल, पॅरलल लाईन. मग ही किती अँगल कितीचा का असेल ही काय दाखवणार तुम्हाला, ट्रू लेंथ दाखवणार. आणि नेहमीच ट्रू लेंथ ही रिड्यूस लेंथपेक्षा जास्त किंवा रिड्यूस लेंथ ही याच्यापेक्षा कमी. त्याच्या उलटं झालं काय केलं, आता हे परत आपण त्या पहिल्या पोझिशनला आलो की हा दोन्हीला पॅरलल आहे. आता काय करतो मी, एच पीला इन्क्लाइन करतो आणि व्ही पीला पॅरलल. बघा आता हे टोक आणि हे टोक व्ही पी पासून काय ठेवलं आहे मी, समान अंतरावर ठेवलं. पण एच पी पासूनचं अंतर बदललं, या एचचं अंतर कमी आहे याचं जास्त आहे. दिस इज इन्क्लाइन टू एच पी अँड पॅरलल टू व्ही पी. आता इन्क्लाइन टू एच पी आणि पॅरलल टू व्ही पी मध्ये काय होईल. आता परत एकदा बघा, हे आता ही अशी पोझिशन समोरून बघताना तुम्हाला काय दिसते, आता समोरून बघताना पॅरलल लाईन दिसते का इन्क्लाइन लाईन दिसते, इन्क्लाइन लाईन. इन्क्लाइन टू इन्क्लाइन टू एच पी, बरोबर. इन्क्लाइन टू एच पी म्हणजे हा एच पी असेल तर त्याला इकडे इन्क्लाइन आणि याची प्रोजेक्शन सरळ खाली घेतली. पॅरलल टू व्ही पीला पॅरलल आणि इकडे काय दिसतं तुम्हाला, दिस इज पॅरलल टू व्ही पी, इन्क्लाइन टू एच पी. ट्रू लेंथ कुठे सांगा मला, ही ट्रू लेंथ आहे. ज्याला पॅरलल लाईनच्या अपोजिट साईडला ट्रू लेंथ, ह्याला पॅरलल आहे व्ही पीला असं आहे. ही अंतर दोन्ही समोरून बघताना तेच, हे टोक खालून वेगवेगळं, वरून बघताना ते अंतर कमी जास्त दिसेल, अशी रिड्यूस लेंथ. पण इकडून बघताना पेन असं कसाही फिरवला तरी ही दोन टोकं ब्लॅकबोर्ड पासून समान अंतर तेव्हा त्याची लेंथ बदलणार. ते असं केलं तेव्हा लेंथ बदलणार, तेव्हा असं कितीही फिरवू देत लेंथ काय होणार आहे, तेवढीच राहणार. ट्रू लेंथ कुठे आहे, इकडे ट्रू लेंथ आणि इकडं ॲपरंट किंवा रिड्यूस लेंथ. हां बरोबर. आता एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला, केलं सगळ्यांनी प्रॉब्लेम म्हणून घ्या. लाईन ए बी, लाईन ए बी इज of 80 mm length, of 80 mm length, 80 mm length, and it is parallel to vertical plane. It is parallel to vertical plane and parallel to vertical plane and inclined at 30 degree to horizontal plane. Inclined at 30 degree to horizontal plane. Full stop. End A is 20 mm above HP, 20 mm above HP and 35 mm in front of the VP, 35 mm in front of the VP. आता कधी एक लक्षात ठेवायचं, लाईन इज 80 mm लेंथ म्हणजे त्याची ट्रू लेंथ काय असते, हे नेहमी देऊन लक्षात ठेवायचं. लाईन इज ऑफ 80 mm लेंथ म्हणजे की 80 mm
ट्रू लेंथ. आता पटपट सांग मला पॅरलल कोणाला आहे? पॅरलल टू बी. इन्क्लाइंड किती डिग्री? 30 डिग्री टू. आणि एंड ए किती कसा आहे? 30 mm अबाव HP आणि 35 mm in front of B. आता वन बाय वन पहिल्यांदा XY लाईन काढायची. XY लाईन पहिलं काम काय आहे? XY लाईन 20 हे एंड ए दिले. आता वन बाय वन जायचं. पहिल्यांदा लक्षात पहिल्यांदा काय काम करायचं तुम्ही हे सगळं नंतर पहिल्यांदा एंड ए जो दिलाय ना तो लोकेट करून घ्यायचा. एक लक्षात ठेवा 20 mm अबव HP म्हणजे XY लाईन पासून वर असेल की खाली इकडे HP आहे आणि इकडे BP आहे बरोबर. मग 20 mm अबव HP म्हटले HP च्या वर म्हणजे XY लाईनच्या वर किती इकडे घेऊया. इथं 20 वर काय झालं तुमचा A डॅश नेहमी फ्रंट व्ह्यू मधल्याला डॅश द्यायचा आणि टॉप व्ह्यू मधल्याला नुसतं ABCD असेल. आता बरोबर पुढे काय म्हटलं पहिल्यांदा मी परत सांगतो प्रश्न की पहिल्यांदा ए लोकेट करायचं नंतर तिकडे बघायचं. 35 mm इन फ्रंट ऑफ VP पासून पुढे किती आहे 35 म्हणजे वरून बघताना तू कुठे दिसेल XY लाईनच्या खाली दिसेल. हा खाली आहे XY लाईनच्या खाली किती mm आहे 35 mm. पण त्याचं प्रोजेक्शन कुठं असायला पाहिजे बरोबर ह्या हा जो ए डॅश आहे त्याच्याबरोबर खाली इथून प्रोजेक्शन लाईन घ्यायची आणि या प्रोजेक्शन लाईनवर इथून 35 वर काय झाला तुमचा सिग्नल. ओके इथपर्यंत समजलं. आता दुसरं बघूया. ट्रू लेंथ 80 mm आहे. कुठे दिसेल ट्रू लेंथ? परत एकदा मग चिरून सांगितलं ट्रू लेंथ कुठे दिसणार आहे? 80 mm ट्रू लेंथ पॅरलल टू VP. ज्या प्लेनला पॅरलल त्या प्लेन मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? ट्रू लेंथ दिसणार आहे. म्हणजे ट्रू लेंथ इकडे दिसणार आहे आणि अपरेंट लेंथ इकडे दिसणार आहे. दुसरी गोष्ट पॅरलल टू VP म्हणजे पॅरलल लाईन कुठे दिसणार आहे? HP मध्ये पॅरलल लाईन इकडे पॅरलल लाईन दिसणार आहे. आता पॅरलल लाईन आहे याचा अर्थ A आणि B चे डिस्टन्स काय सेम आहे. म्हणजे B ह्या अंतरावर हे जेवढ्या अंतरावर तेवढ्याच अंतरावर B असणार आहे. एक तर आपल्याला काय आपण ठरलं पॅरलल लाईन कुठे काढायची? इकडे काढायची. मग फेंट लाईन काढा पॅरलल लाईन म्हणजे लेंथ आपल्याला माहित नाही. B कुठे यायची माहिती पण या लाईनवरच ते असलं पाहिजे. कारण काय ही AB पॅरलल टू B खाली पॅरलल. ट्रू लेंथ कुठे दिसणार? इकडे म्हणजे 80 mm कुठे दिसणार आहे? इकडे. इकडे किती mm दिसणार माहित नाही पण हे माहिती आहे की इकडं पॅरलल लाईन दिसणार आहे. B इथं कुठे तरी असणार या लाईन. ओके आता काय करायचंय? इन्क्लाइन 30 डिग्री टू HP. इन्क्लिनेशन कुठे दिसेल राहते? जमिनीपासून असं 30 डिग्रीवर म्हणजे ते समोरून बघतानाच दिसणार आहे. वरून इन्क्लिनेशन दिसणार आहे का नाही? मग समोरून बघताना इन्क्लिनेशन दिसते म्हणजे इन्क्लिनेशन कुठे दिसणार आहे? शिवाय इन्क्लाइनेड टू इन्क्लाइन टू HP म्हणजे इन्क्लाइन लाईन कुठे दिसणार आहे? PP मध्ये. इन्क्लाइन टू HP इकडे HP असेल तर त्याला इन्क्लाइन. पॅरलल टू PP म्हणजे पॅरलल लाईन इकडे इन्क्लाइन लाईन इकडे. इन्क्लाइन म्हणजे कितीचा अँगल दिला त्यांनी? 30 दिला. याचाच अर्थ AB लाईन इन्क्लाइन आहे. A पासून जर हे पॅरलल लाईन जर पकडली रेफरन्सला तर या लाईनला म्हणजे XY लाईन ह्याला जेवढा अँगल होईल हे बघा ह्या लाईनला जेवढा अँगल आहे तेवढा XY शी होणार. HP शी होणारा अँगल म्हणजेच XY लाईनशी होणारा अँगल किंवा VP शी होणारा अँगल म्हणजेच XY लाईनशी होणारा अँगल. XY लाईनशी होणारा अँगल किती दिला त्यांनी? 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे याला जर 30 डिग्री अँगल असेल तर या इथून पॅरलल घेतली त्याला सुद्धा किती डिग्रीचा अँगल असणार आहे? 30 डिग्रीचा. सेकंड लास्ट बेंच इकडं बघायचं तिथं काय नाही 30 डिग्रीची लाईन काढायची. काय करणार आपण पहिल्यांदा 30 डिग्री आणि तुला सांगितलं विचारचं नाही यायचं लाईन इथं 30 डिग्रीची लाईन काढायची. फ्रेंड का काढतो अजून फायनल झालेलं हा अँगल कितीचा आहे? 30 डिग्री. आता सांगा ह्या लाईनवर कुठेतरी बी असणार आहे तुमच्या हे फिक्स आहे. ही इन्क्लाइन लाईन आहे 30 डिग्रीची याच्यावर कुठेतरी बी आहे. पण आपल्याला हे पण माहिती आहे की ट्रू लेंथ कुठे दिसते? PP मध्ये दिसते. म्हणजे A पासून B किती अंतरावर आहे? 80 mm. 80 mm डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये आणि इकडे कट केलं इथे काय मिळणार तुम्हाला? P डॅश. आणि हे तुम्ही काय करता? ठळक करता.
हे झालं तुमचं ए डॅश बी डॅश हे VP मधलं प्रोजेक्शन. आता काय राहिलं HP मधलं प्रोजेक्शन. एच्या खाली ए बरोबर प्रोजेक्शन तुम्ही ऑर्थोग्राफिकमध्ये पण बघितलं. बी डॅशच्या खाली बरोबर कोण येणार? बी येणार आहे. इकडून वरून सरळ प्रोजेक्शन घ्यायचं. पण आपली दुसरी कंडिशन आहे की बी काही झालं तर या पॅरलल लाईन म्हणजे याला इथं कट केलं, इथं कोण येणार तुमचा ए. काय झालं तुमचं? AB झाला. ओके, AB ए डॅश बी डॅश ही दोन प्रोजेक्शन आहे. ट्रू लेंथ इकडे हे किती आहे? 80. ही किती आहे माहित नाही. विचारला क्वेश्चन की किती लेंथ आहे तर काय करायचं? मोजायची लेंथ. ॲपरंट लेंथ किंवा प्लॅन लेंथ ही किती आहे? जेवढी काय मोजून होईल तेवढी. इथं जो अँगल आहे तो लक्षात घेतली झाला HPची झालेला अँगल त्याला नेहमी थिटा म्हणतात. थिटा इज इक्वल टू पुढच्या एक्झाम्पल मध्ये घेऊया आपण. आणि VPशी झालेला अँगल त्याला फाय म्हणतो. थिटा HPशी झालेला अँगल आणि फाय VPशी झालेला अँगल. फाय खालच्या बाजूला असतो, थिटा वरच्या बाजूला. ट्रू लेंथ कुठे दाखवली? ज्याला पॅरलल आहे त्या प्लेन. पॅरलल लाईन कुठे दाखवली? अपोजिट साईड. आवाज कमी घ्या. लाईन PQ प्रॉब्लेम घ्या नवीन. लाईन PQ is of 75 mm length. Is line PQ is of 75 mm length. A line PQ is of 75 mm length. Parallel to HP. Parallel to HP and inclined 45 degrees to VP. Parallel to HP and inclined 45 degrees to VP. End P is at distance of at a distance of 20 mm at a distance of 20 mm from both the planes. Sorry, to the pen. आता माझं जे काय मी सांगितलं ते आपण सांगतो. ट्रू लेंथ किती आहे? पॅरलल कोणाला आहे? HP ला पॅरलल आहे. इन्क्लाइंड टू किती डिग्रीचा इन्क्लिनेशन? 45 डिग्री. VP ची इन्क्लिनेशन पॅरलल टू HP आहे. ट्रू लेंथ 75 mm आहे. माझा मला सांगा पॅरलल टू HP म्हणजे ट्रू लेंथ कुठे दिसेल? पॅरलल टू HP ट्रू लेंथ कुठे दिसणार आहे? HP मध्ये दिसणार आहे. ज्याला पॅरलल असेल तिकडे ट्रू लेंथ बनायची. दुसरी गोष्ट पॅरलल लाईन कुठे दिसेल? पॅरलल टू HP म्हणजे पॅरलल लाईन कुठे दिसायला पाहिजे? VP मध्ये पॅरलल लाईन दिसायची. तिकडे पॅरलल लाईन. इन्क्लाइन टू VP इन्क्लाइन लाईन कुठे दिसेल? इन्क्लाइन टू VP वर VP खाली इन्क्लाइन लाईन इकडे असेल. सॉरी, पॅरलल टू HP पॅरलल आहे. इन्क्लाइन टू VP म्हणजे कसं? ट्रू लेंथ इकडे दिसणार. इन्क्लाइन टू VP म्हणजे इन्क्लाइन लाईन इकडे दिसणार. एंड P आता सांगितलं किती वर आहे एंड P? दोन्ही प्लेन पासून 20 आहे. म्हणजे P जर काढायचा झाला तर XY पासून 20 आणि खाली आणि वर दोन्हीकडे किती वर आहे? 20. म्हणजे सुरुवात कुठं निघायची करायची? A डॅश हे 20 जर असेल तर हे A डॅश 20 mm आहे. बरोबर. त्याच्या प्रोजेक्शन चुकवायचं नाही. एकडं तसंच केलं. इकडं ये इकडचं हे खाली इकडं बसलं तसं नाही. एकमेकांचे संबंध आहे त्याचा. हां, इथं सेम अंतरावर काय होईल? हे सुद्धा 20 mm आहे. इथे A डॅश हे दोन प्रोजेक्शन तुम्ही काय केली? कंप्लीट केली. आता नियमाप्रमाणे ट्रू लेंथ इकडे, इन्क्लाइन लाईन इकडे इन्क्लाइन लाईन इकडे पॅरलल लाईन. पहिल्यांदा काय काढायचं? समजा पॅरलल लाईन काढली. इकडे पॅरलल लाईन काढा एंड आणि इकडे इन्क्लाइन लाईन काढायची आपल्याला.
त्याचा अँगल किती दिला इकडे याला पॅरलल लाईन तर घेतली तर एक्स वायची होणारा अँगल म्हणजे ह्या फेट लाईनची होणारा अँगल कितीचा आहे 45 डिग्री 45 डिग्रीची हा जर लाईन असेल तर बरोबर इथून काय होईल 45 डिग्रीची एक लाईन काढावी लागेल आपल्याला ही फेट काढायची अगोदर का फायनल वर्क करायचं नंतर जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा आता हे काय झालं इकडे इन्क्लाइन लागेल ट्रू लेंथ कुठे दिसणार आपल्याकडे असणारी लेंथ कोणती अपरेंट लाईन नाही आपल्याकडे ट्रू लेंथ आहे 75 आहे ट्रू लेंथ कुठे दिसणार आहे इकडे दिसणार आहे ट्रू लेंथ म्हणजे 75 डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं या इन्क्लाइन लाईन हा जो 45 अँगल आहे हाय म्हणायचं त्याला 75 अंतर घ्यायचं तिथं काय मिळालं तुम्हाला बी मिळालं की काय करायचं ओके एक साईडचं प्रोजेक्शन कम्प्लीट आता काय राहिलं इकडे पॅरलल लाईन आहे माहितीच आहे तर त्या पॅरलल लाईनवर तुमचं काय असायला पाहिजे बी डॅश असेल इकडून सरळ प्रोजेक्शन घ्यायचं कुठं कट करतो इथं तुमचं काय झालं बी डॅश हे तुमचं बी बी मधलं लाईनचं प्रोजेक्शन ए डॅश बी डॅश ए बी आणि हे दोन प्रोजेक्शन कम्प्लीट